नुकताच UPSC 2026चा फॉर्म भरलेल्या मुलांना त्यातल्या काही लोकांना मेसेज आलेले आहेत कॅटेगरीच्या संदर्भामध्ये. हे मेसेज अशा लोकांसाठी आलेले आहेत की ज्यांनी याच्या आधी UPSCचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगळी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे आणि या 2026च्या फॉर्म मध्ये वेगळी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. जे बघा, याच्या आधी असे बरेच प्रकरण झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातलंच एक उदाहरण मला माहित असलेलं, नाव न सांगता, की तो मुलगा एक 150 रँकनी IPS झाला होता जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरून, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पुढच्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी EWS कॅटेगरी सिलेक्ट केली. 330 रँक त्याला आली आणि तो IAS झाला होता. किंवा काही लोक असे कॅटेगरी चेंज करून फॉर्म भरताना दिसायचे आधी याच्या सारखेच. त्यावेळेला मला एक प्रश्न पडला होता की UPSCला एक साधं गोष्ट कळत नाहीये का की या आधी वेगळी कॅटेगरी होती आणि आता कॅटेगरी चेंज केलेली आहे, तर काहीतरी फिशी असण्याची शक्यता आहे, ज्याच्याबद्दल थोडीशी इन्क्वायरी होणं गरजेचं आहे. पण त्याच्याबाबत UPSCने याच्या आधी असं काहीही केलेलं नव्हतं. पण खूप खूप आभार त्या पूजा खेडकर ताईंचे की ज्याच्यामुळे खूप मोठा रिफॉर्म झाला आणि अखेरकार UPSCला समजलं की असा सुद्धा प्रकार होतो. अर्थात याच्यामध्ये काही जेन्युइन केसेस आहेत. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा UPSCने काय मेसेज केलेला आहे साधारणतः तो बघूया. कॅन्डिडेटचं नाव लिहून, इट इज फाउंड फ्रॉम द रेकॉर्ड्स ऑफ अर्लियर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम और इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम दॅट यू हॅड अप्लाइड अंडर डिफरंट कॅटेगरी vis-a-vis युअर डिक्लेअर्ड कॅटेगरी इन 2026 एक्झाम. तुम्ही याच्या आधीच्या एक्झाम मध्ये वेगळी कॅटेगरी सिलेक्ट केली होती आणि आता वेगळी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. An email has been sent to you on a registered mail ID for bringing it to your notice and needful in this regard with the opportunity to clarify your position on or before 8/4/2026. So मेसेज सोबत त्यांनी तुम्हाला ईमेल पाठवलेला आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी एकदा आपला टेक्स्ट आणि मेल चेक करायचा आहे. क्लॅरिफिकेशन द्यायला शेवटची तारीख ही 8 एप्रिल अशी दिलेली आहे. सो कोणत्याही प्रकारे या मेसेजला जर आलेला असेल तर इग्नोर न करता त्याला रिप्लाय, प्रॉपर रिप्लाय तुम्ही देणं गरजेचं आहे. कारण UPSC अशा डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आणि अशा प्रोसिजरच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणू कडक शिस्तीची आहे असं म्हणायला हरकत नाही. ईमेल काय त्यांनी पाठवलाय, त्याच्यानंतर कशा प्रकारे रिप्लाय दिला पाहिजे हे मी थोडक्यात सांगतो. काय म्हटलंय बघा ईमेल मध्ये, प्लीज नोट द फॉलोइंग प्रोसिडिंग्स. यू आर solely responsible for the accuracy and correctness of the information declared in your application. जी काही ऍप्लिकेशन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती करेक्ट आहे, ऍक्युरेट आहे, यासाठी सोलली रिस्पॉन्सिबल कोणी आहात? कारण तुम्ही ती फाईल केलेली आहे तर तुम्ही आहात. चेंज ऑफ कॅटेगरी टू अनरिझर्व्ड जनरल इज द ओनली चेंज परमिटेड ऍट दिस स्टेज. हे समजून घ्या. जर तुम्ही EWS म्हणून फॉर्म भरलेला असेल, तुम्ही OBC कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल किंवा इतर कुठल्या कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल, तर या स्टेजला प्रोसेसच्या एक्झामिनेशनच्या प्रोसेसच्या या स्टेजला तुम्ही फक्त जनरल किंवा अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये चेंज होऊ शकता. म्हणजे तुम्ही EWS OBC वगैरे करू शकत नाही, पण तुम्ही सांगू शकता की नाही मला काय करायचंय, जनरल किंवा अनरिझर्व्ड कॅटेगरी मधून एक्झाम द्यायची आहे. पण असं चेंज केलं नंतर सुद्धा तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार UPSCला असू शकतो. बघा काय म्हटले त्याने पुढे, सबमिशन ऑफ अ रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ कॅटेगरी टू अनरिझर्व्ड जनरल shall not be constructed as acceptance of such request by the commission, nor shall it confer any right on you to be considered under the unreserved general category. म्हणजे तुम्ही काय केलं की हा मला लक्षात आलं मी चूक केली, EWS मध्ये टाकून OBC मध्ये टाकून आता कदाचित माझ्यावरती काहीतरी ऍक्शन होऊ शकते या भीतीने की माझी ती कॅन्डिडेचर किंवा ती कॅटेगरी प्रॉब्लेमॅटिक असू शकते, हे कन्सिडर करून मी जनरल कॅटेगरीमध्ये पुन्हा मला घेण्याची रिक्वेस्ट केली, तर तो तुमचा काही राईट नाहीये आणि ते कन्सिडरच केलं जाईल UPSC कडून असं सुद्धा नाहीये, जरी सुद्धा तुम्हाला त्यांनी तो ऑप्शन दिलेला आहे. सो तुम्ही कन्सिडर केलं की तुम्ही इलिजिबल झालेला एक्झामसाठी असं पण नाहीये. सो पुन्हा एकदा प्रॉपर जस्टिफिकेशन त्या मेल सोबत तुम्हाला द्यायचं आहे.
Unreserved general category will be independently examined by the commission and further action will be initiated in accordance with the applicable rules. एकदा तुम्ही चेंज केली तुमची कॅटेगरी फ्रॉम समजा EWS टू जनरल, तरी सुद्धा कमिशन तो मॅटर इंडिपेंडेंटली एक्झामाइन करूनच पुढची कोर्स ऑफ ऍक्शन ठरवणार आहे आणि तुमचं कॅन्डिडेचर जे आहे ते व्हॅलिड आहे का नाही डिसाइड केलं जाईल. इफ यू आर फाउंड इनएलिजिबल अंडर द ऍप्लिकेबल रूल्स, युअर रिक्वेस्ट फॉर चेंज शॅल नॉट बी एक्सेप्टेड. ऑब्वियस आहे, जर ते इनव्हॅलिड कन्सिडर झालं तर तुमचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं जाणार नाही आणि ती कॅटेगरी चेंज केली जाणार नाही. जर तुम्ही फेल्युअर दाखवलं की रिस्पॉन्डच केलं नाही 8 तारखेपर्यंत, failure to respond to this communication by 8/4/2026 will amount to confirmation of your category filled in the Civil Service Prelim Examination 2026 application form. जर तुम्ही 8 तारखेपर्यंत याला प्रॉपर रिप्लाय दिला नाही तर कमिशन कन्सिडर करेल की तुम्ही या वर्षीच्या फॉर्म मध्ये जी कॅटेगरी फिल केलेली आहे तीच तुमची कॅटेगरी कन्सिडर केली जावी. लक्षात घ्या, पण नंतरच्या स्टेजमध्ये जर ती कॅटेगरी व्हॅलिड नसेल तुमच्या कंटेक्स्टमध्ये तर युपीएससी तुमचं कॅन्डिडेचर इनव्हॅलिड कन्सिडर करते. तुम्हाला माहित असेल की बऱ्याच लोकांना पोस्ट मिळून सुद्धा नंतर त्यांना इनएलिजिबल कन्सिडर केलेलं आहे. बऱ्याच लोकांना मेन्स नंतर तशा प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत. सो ते लक्षात घेऊन प्रॉपर याचा विचार करा की तुमच्याकडे त्या कॅटेगरीसाठी क्वालिफाय होण्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहेत का, युपीएससीने सांगितल्याप्रमाणे आधीच्या तारखेपर्यंत ते आहेत का, हे एकदा कन्सिडर करून घ्या. कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. आपण एक्झामसाठी खूप मेहनत घेतोय, त्या कंटेक्स्टमध्ये ह्या अशा सारख्या गोष्टी खूप डिस्टर्ब करू शकतात. दिस communication or any other action pursuant thereto is without prejudice to powers of the commission under the applicable laws. ओके, सो 2 सिंपल गोष्ट आहेत. एक, जर तुम्ही जनरल कॅटेगरीतून समजा EWS कॅटेगरीसाठी म्हणजे 2025 ला तुम्ही जनरल कॅटेगरीतून फॉर्म भरलाय आणि 2026 ला EWS कॅटेगरीत फॉर्म भरलाय, एक्सप्लेन करा कमिशनला या मेल थ्रू की असं का झालं, की बाबा 2025 पर्यंत तुम्ही सांगितलेल्या तारखेपर्यंत माझ्याकडे डॉक्युमेंट आलेलं नव्हतं, माझ्याकडे ते नेसेसरी क्वालिफिकेशन किंवा क्रायटेरिया नव्हते, आता ते आहेत, माझ्याकडे ते डॉक्युमेंट आहेत म्हणून मी त्यातून फॉर्म भरलेला आहे. असं प्रॉपर तुम्ही त्यांना रिप्लाय द्या, इग्नोरंट राहू नका. पण जर समजा तुम्ही हे केलेलं आहे म्हणजे त्या कॅटेगरीला तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत तर ते घाबरण्याची कारण नाही. पण व्हॅलिड डॉक्युमेंट नसतील तर गुमाने जनरल किंवा अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर करा आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन पण द्या की रिक्वायर्ड तारखेच्या आधीचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे नव्हते. सो हा जो मेल आलेला आहे त्याला प्रॉपर कम्युनिकेशन अपेक्षित आहे. अर्जन्सी असल्यामुळे हा पर्टिक्युलर शॉर्ट व्हिडिओ आपण हे केलेला आहे. तुम्हाला याच्याबाबत मध्ये काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर ते कमेंट मध्ये कळवा, मी तुम्हाला त्या बाबतीत मदत करण्याचा प्रयत्न करेन.